झणझणीत असं हिरव्या मिरचीचं शेंगदाण्याचं बेसन बनवण्यासाठी एका कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. नंतर त्याच कढईमध्ये आपल्याला एक पळीभर तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत. कढीपत्ता तडतडला की एक कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला. कांदा गुलाबी रंगावरती येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण टाकून बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. नंतर कढईमध्ये पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला केलेलं शेंगदाण्याचं वाटण कढईमध्ये टाकून परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत छानपैकी असं हे शेंगदाण्याचं वाटण परतून घ्यायचं आहे आपल्याला. या शेंगदाण्याच्या वाटणाला छानपैकी तेल सुटलं की त्यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे आणि गरम पाणी ओतल्यानंतर छानपैकी उकळी काढायची. उकळी काढल्यानंतर 10 मिनिट बारीक गॅसवरती शिजू द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर तयार झालं आहे आपलं झणझणीत असं हिरव्या मिरचीचं शेंगदाण्याचं बेसन. मस्तपैकी भाकरीसोबत, चपातीसोबत चुरून खायचं आहे. बस, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. बाय बाय.